साप सोडतो तू या चड्डीत. त्याच्याबरोबर त्या मुळेच्या हस्ते गणपतीची आरती केलती. शाल श्रीफळ बाप्पाची फ्रेम मी. दादा तुमच्यामुळे माझं बाळ वाचलं. तुम्ही पैसे दिले नसते तर माझं बाळ वाचलं नसतं. पाया पडते. मला वाटलं मला आपली माणसं येते असं याला येतो भाऊ. धन्यवाद. काय ते मुळ्याचं काय? अहो ते मुळेच्या हस्ते आरती केलती. शाल श्रीफळ बाप्पाची फ्रेम मी दिली होती. FB ला फोटो टाकला तर 1000च्या वर लाईक. पण रियालिटी मध्ये काय म्हणला? निघ बाहेर. सोड ना तू. मारला राव मला मारला. काय त्या गमनला लाव रे फोन. टायगर फोन उचला ना. अरे 10ला झोपतो तो. चला. टायगरचं कसं झालंय माहिती का? झालं काम. चल हो लांब. तू आता पुढे चाल घे रे. योग्य वेळ आली की त्याला द्यायचा तो रिप्लाय देऊ आपण. 100% देणार. 100%. हे बघ त्याला माहिती आहे तू इंटरेस्टेड आहे यावेळी. कळलं का? एका मेहनत दोन तलवारी नाही राहत. अण्णा मेहनत जर का एकच तलवार राहणार असेल ना तर आमची ही तलवार राहणार फिक्स. तू आमचा उमेदवार फिक्स. नाहीतर आम्ही काय सतरंजा उचलायलाच राहायचो. नाही बरोबर आहे तुझं. तू 100% उभं राहिलं पाहिजे. आम्ही काय दोनदा पडलेलो कॅन्डिडेट. आम्हाला कोणी म्हणजे तुझा विचार तरी होईल. लक्षात ठेव आज तुझ्यासाठी अख्खी असरे जागी आहे. कळलं का? मग अरे ही असरे तू टायगर साठी मॅनेज केली म्हणून मागच्या वेळी तो निवडून आला मी पडलो ना. अरे म्हणजे चालायचंच ते राजकारण. पण कसं आहे ना या सरेतली माणसं तुझ्या बाजूने आहेत पण बांधली आहे टायगरनी ना. आमच्यावर उपकार म्हणून नाही बांधली. पुढचा अख्खा प्लॉट ढशी केलाय फुल प्रॉफिट मध्ये. अच्छा 1500 घरं उठवली रे याच्यासाठी. आणि आज भावासाठी आपल्याला कॉलला राव. नाही हे बघ पॉलिटिक्स म्हटलं की ही कोलाकुली आली असतच तसं. आता त्या टायगर साठी तुम्ही मला कॉलला का नाही मागच्या वेळी? अरे पॉलिटिक्स रे. पॉलिटिक्स आहे का नाही? यावेळी त्यांनी तुम्हाला कॉलला. पॉलिटिक्स म्हणजे जर का कोलाकोली असेल तर आजपासून मी याला कॉलला यू काहीतरी काय तू एवढं काय साधा माणूस वाटला का? काय सोपं आहे का ते? लय डेंजर असतं. अरे असं बोलून नाही होत. त्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलायला लागतात. नाही पण जाऊ दे ना. तू त्यात कुठे पडतो काय? तुम्हाला बघायचंय का? काय बघायचंय तुम्हाला? काय दाखवतो? डोंट डू दिस लाईक दॅट. अरे कॉमन मॅन आहे हा. काय उचललं रे? दगड मारतो का काय? याला घेऊन ये त्याला. मी बोलतो त्याच्याशी. नाही येणार तो. आपला आदर करतो त्याला देऊचा आदर. बाल्याची पण चूक आहे. मला न सांगता डायरेक्ट मुळेला अटक करायला लावली. दुसरा कोण असता ना आधी तोडावला असता. बघतो काय देऊ इंजेक्शन? भर गणपतीत मारलंय मला आणि मी शांत बसू का? बाहेर लोक हसत असतील माझ्यावर. तू शांत राहा. आपण नुसते शांत राहिलो ना तरी हातभर फाटून येईन त्यांची. मी नाही बसणार शांत. मी घालवणार आहे त्याला. तू बस इथं शांत. अख्ख्या मार्केटमध्ये माझ्याशी असं कोण बोलत नाही हाब. अरे त्या अध्यक्षाला उभं राहायचं इलेक्शनला. अण्णाला तिकीट मिळत नाही किती पण आपटली तरी. वजन नाही पक्षात त्याचं. या पोरांच्या जीवावर उडायला बघतोय तो आपल्यावर. त्यांना आता शिदरून एक लास्ट चान्स मारणार तो पॉलिटिक्स आहे बाल्या. समजून घे ना तू. तू बस कर तिथं पॉलिटिक्स. ते इगो आर्ट झालाय माझा. बाली काय भाऊ
जेवत्या ताटावरून उठवलं त्याला. भाऊ, आपण असंच नाही सोडून देऊ शकत त्याला. कोण बोललं सोडून देणार? बोललो मी? हे बघ दिसतात का? बोट दिसत इथं. मारले त्याला पण लागलं इथे. एक लक्षात ठेव, इन्सल्ट अपमान माणसाला कधीच विसरता येत नाही. आणि आयुष्यात प्रत्येकाला त्याची हटाई मरणापेक्षा जास्त दुःख देणारी वाटते. मी नाही, गीतेत सांगितलंय, हटाई शब्द फक्त आपला आहे. बाल्याकडनं गणगे काढून हे काय चाललंय? अगं बाप्पाचा हारे तो काढते. देवी आहे मी, देवी. देवी बापाला मारते होय? जपळ. काय राव तू पण, खेळू दे की पोरीला. अरे दागिने इथं. मग काय आलं? ते चांदीचे मोदक घे. 1 2 3 4 4 केसेस झाल्यात तुझ्या. बस कर आता. एक पोरगी आपल्याला नसता डोक्याला शॉट व्हायचा. काय शॉर्ट बीट होत नसतो, मी सगळं मॅनेज करतो. डोंट वरी तू. ट्रिपचं काय झालं रे आपल्या? जायचं की, बोललो की तुला. महाबळेश्वर बुकिंग फिक्स आहे. कोकण आणि महाबळेश्वर, आमची जिंदगी ह्याच्यातच जाणार आहे. पासपोर्ट तर काय मिळणार नाही तुला. 100% मिळणार. आता 2च केसेस राहिल्या ना ओपन मध्ये. एकदा नगरसेवक झालो की त्या पण नील करून घेतो. मग फक्त तू आणि मी दुबईला जाऊ. दुबईला साराला भाऊ पाहिजे ना. थेट दुबईत सेकंड हनीमून. साराच होईना इथं भाऊ पाहिजे म्हणे. भाऊ बाल्याला खाली. पुढं गेटवर. खाली. मला भांडणं नकोय आता. तू हे सगळं कपाटात नीट ठेव, मी आलोच. मला भांडणं नकोय. मी बोलूनच घेते. मला भांडणं नकोय. मला भांडणं नाही पाहिजे. मला भांडणं नाही पाहिजे. एक दिल हो, चल बाजूला बाजूला हो गे. बघ हा गार्डन तो मोठा लाव. फ्लेक्स का फाडला? तू बघितलं का? बघितलं असतं ना, तिथल्या तिथंच तुझ्या फोटोवर हार असता. ए तू लवकर उभं पण राहिला रे. पैसे वाया गेले ना माझे. ए सर, त्या मुळ्याला म्हणो 50 मधले 25 पाठवून दे. हा
बघितलं का 1 2 3 4 सुद्याचा बर्थडे जोरदार हा? आईच्या गावात माझा टॅटू आमचं काळी देतो हे घमंड बघितलं का मग, हा? राहू दे हे ब आपण आला का केक कटिंगला आला ना मग असं लांबून ये ना ये हे बघा याला म्हणतात इमानदार माणसं ट्रू लव अरे नाही, असं नाही बर्थडे असत ट्रू लव आमचे आधारस्तंभ उगा नाही लिहित त्यांना पण वाटतं ना भाऊनी यायला पाहिजे केक कापायला वाटतं की नाही या ना कापायला नको ना किती गुन्हे दाखल करून घेणार मग आपण तुला सोडवायला येणार बास ना नको ना जीवाला त्रास आणि एक सरप्राईज आहे सुद्यासाठी खास सरप्राईज आहे सरप्राईज कुठे आहे ये सुद्याचा बर्थडे मग सरप्राईज तर पाहिजे ना 1 2 3 हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे असू दे ओ अध्यक्ष या की राहू दे मग काय चाललंय बरं चाललंय भाऊ बरं नाही ना चाललंय तू फॉलोच करत नाही मला इन्स्टाला करतो की एक मिनिट ए सगळं चांगलं चाललंय चालू दे ना का घेऊ कापून नको चले बाय नीट राहा टायगर आहे इतके दिवस आपल्यात कधी प्रॉब्लेम नव्हता पण त्या तर बालाला लय घाण पडणार आहे मी एक दिवस इन्स्टाला रील काय टाकले बघितलं का गणपतीत रिलॅक्स मित्रमंडळ पुढं दोस्ती ग्रुप माग स्टेटस ठेवले व्हॉट्सअपला हाती चले बाजार कुत्ते बोके हजार लक्ष कुठं असतं तुझं सगळीकडे व्हायरल केले त्यांनी जीवेत शरद शतम पश्येत शरद शतम वर्धेत शरद